मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जेवण उरकल्याने तोंडात सुपारी टाकून नाना मागच्या गॅलरीत आले. हात मागे गुंफून त्या चिंचोळ्या जागेत रोजच्या सारखे ते फेऱ्या घालू लागले. 5-6 फेऱ्या झाल्या आणि पलीकडून डोकावून पाहत सरलाबाईंनी नेहमीप्रमाणे त्यांना विचारले, "काय नाना, झालं का जेवण?" "झालं," नाना उत्तरले. पण काहीतरी आठवल्यासारखं त्यांनी म्हटलं, "शकूचं काही पत्रबित्र आलं की नाही?" "हो आलंय ना, आत्ताच पोस्टमन टाकून गेला पत्र." "बरी आहेत ना तिच्याकडची सगळी? तुम्ही फार काळजी करीत होता." "पोर लांब असली की आई बापांना काळजी लागतेच हो." "तुमचं बरंय नाना, मुलगा सून दोघंही जवळ आहेत." त्यांच्या बोलण्यावरती नाना नुसतेच हसले आणि पुन्हा फेऱ्या घालू लागले. त्या दोघांत असा काहीतरी संवाद ठरलेलाच. सरलाबाईंचे त्यावेळी नुकतेच धुणे आटोपलेले असे. गॅलरीत बांधलेल्या दोरीवरती कपडे टाकता टाकता त्या नानांशी बोलत राहत. कधी दुपारच्या वेळी गॅलरीत नानांची चाहूल लागली की आस्थेने त्यांची विचारपूस करीत. नाना आपल्याच विचारात गुंतले होते. फेऱ्यांचा क्रम चालूच होता. एकाएकी त्यांच्या मनात आले, बरेच दिवस आपल्या डोक्यात घोळतोय तो प्रश्न आज सरलाबाईंना विचारावा का? नकळत त्यांची चोरटी नजर गॅलरीकडे वळली, पण तिथे आता कुणीच नव्हतं. मन पुन्हा विचारात गुंतले. आपण सरलाबाईंना विचारायचे ठरवले, पण त्यांना ते पटेल का, आवडेल का? कोणत्या शब्दात तो प्रश्न विचारावा? मन विलक्षण गोंधळून गेले. आपले वैवाहिक जीवनच मग त्यांना आठवू लागले. संसारातली 24 वर्षे कशी सुरळीत पार पडली होती. पट्टीने सरळ रेघ आखावी अगदी तशीच. आई वडिलांनी पाहून ठरवलेल्या एका मुलीच्या गळ्यात आपण निमूटपणे माळ घातली. खरे तर आपण प्रेमविवाह करायचे ठरवले होते. आपल्या दोघा-तिघा मित्रांनी असे प्रीतिविवाह केले होते. मधु बर्वेने तर प्रधान नावाची सिकेपी पोरगीच उचलली. दोन्ही घराण्यांत केवढा मोठा वाद झाला. वादळ माजलं, पण मधु वाकला नाही. सगळ्यांचा विरोध पत्करून त्याने हे धाडस केलं. आपण ते मानले. त्याच्या धाडसाने भारावून गेलो. त्या भरात तसेच काहीतरी थ्रिल करून दाखवायचा बेतही मनाशी करून टाकला. कॉलेजमधल्या 2-3 पोरींशी तोंड ओळख होती. त्यांच्याशी अधूनमधून बोलण्याची वेळ येई. रस्त्यात, दुकानात कुठे गाठच पडली तर हसून ओळखही दाखवीत होतो. पण यापेक्षा पुढे मजलच गेली नाही. मनात योजले होते तरी काही जमले नाही. जमवता आलेच नाही. राधाला दाखवले तेव्हा तिला पाहून भावून गेलो असेही नाही. पण मधूने केले ते धाडस आपल्याला करून दाखवता आले नव्हते. नाकारावे असे राधातही काही नव्हतेच मुळी. सौंदर्यवान नसली तरी ती दिसायला टाकाऊ तरी मुळीच नव्हती. सालच होती. स्वभावाने कामसू गरीब होती. 24 वर्षांच्या संसारात याचा अनुभव आपल्याला आला. कधी तिने आपल्याला दुखावले नाही, कशाचा हट्ट धरला नाही, की कोणत्या गोष्टीत कधी तक्रार केली नाही. सुरुवातीच्या काळात पगार फार कमी होता. अडीअडचणीला त्यातलीच काही रक्कम गावी राहणाऱ्या आई वडिलांसाठी पाठवावी लागे. पण राधाने कधीही कुरकुर केली नाही. या एकाच खोलीत संसार करताना नापसंती दाखवली नाही. जे मिळाले त्यात तिने समाधान मानले. त्यामुळे इतर जोडप्यांत होतात तशी आपल्या दोघात कधी भांडणे झाली नाहीत, वाद झाला नाही. संसारातले 24 वर्षांचे सगळे दिवस कसे संथपणे एका लयीत संपून गेले. मतभेद, गैरसमजुती, अबोला, रुसवा, विरोध असले प्रकार केव्हा घडलेच नाहीत, अनुभवायला मिळालेच नाहीत. खरे तर संसारात हे सगळे हवेच, त्याशिवाय मज्जा नाही. असा एखादाही प्रसंग आपल्या आयुष्यात कसा घडला नाही? लग्न झाले ते 4 चौघांसारखे. निसर्गाला अनुसरून नंतरच्या काही काळातच पितृपदही लाभले. पहिलाच मुलगा झाला याचा आई वडिलांना कोण आनंद झाला. तसा आपल्यालाही झाला म्हणा, पण त्यात जगावेगळे असे काय घडले? पुष्कळ लोकांना पहिला मुलगाच होतो. त्याचा नामकरण विधी होतो. मुंज होते, शिक्षण होते. तसे यथाक्रम सारे श्रीचेही झाले.
त्याच्या लग्नापर्यंत मात्र राधा राहिली नव्हती. 3 वर्षांपूर्वीच ती अचानक गेली. 24 वर्षांचा सहवास एकाएकी संपला. या दुःखाचा तीव्र आघात सोसताना आपल्या मनाला यातना झाल्या नाहीत असे मुळीच नाही. पण काळाने त्या जखमेवरती खपली धरली. पुढे सरकणाऱ्या प्रत्येक दिवसाने ती धार बोथट होत गेली. श्रीच्या सोबतीने आपला एक एक दिवस मावळू लागला. वर्षांपूर्वी श्रीचे लग्न झाले. त्याच्या सुखदुःखांना, विचारांना सुनंदाची साथ मिळाली. ती दोघे एकमेकांत रमून गेली. निर्माण केलेल्या आपल्या विश्वात दंग झाली. आपण मात्र खड्यासारखे वगळले गेलो. एका बाजूला अगदी एकटे पडलो. नोकरी संपल्यापासून तर हे एकटेपण तीव्रतेने जाणवू लागले. 55 हे सेवानिवृत्तीचे वय खरे, पण मनाची उभारी कुठे संपली होती. अंगात बळ होते, भरपूर उमेद होती. वाटले मोकळ्या वेळात कुठेतरी काम पाहावे. 2-4 मित्रांची दुकाने होती, स्वतःचा धंदा होता. म्हटले असते तर जमलेही असते. पण श्रीला ते पटले नाही. या वयात आपण फक्त विश्रांतीच घ्यावी असा त्याचा हट्ट. 4 पैसे अधिक मिळवण्यासाठी वाटेल ते कष्ट करायची त्याची तयारी आहे. त्याचे विचार ऐकले आणि क्षणभर बरे वाटले. सरलाबाईंजवळ सहज बोललो तर त्या म्हणाल्या, भाग्यवान आहात हो. नाही तर आजकालची मुलं आईबापांची कशाला काळजी करतायत. सून सुद्धा लेकीसारखी जपते तुम्हाला. ऐकून नानांना किती अभिमान वाटला आणि तितकीच सरलाबाईंची किवही वाटली. एकुलती एक पोरगी सासरी गेल्यापासून ही विधवा बाई एकटीच पडली होती. तशी पैशाची सोय होती. कुणापुढे हात पसरावा लागत नव्हता हे पण खरे. पण एकटेपणी दिवस काढताना मनाला कष्ट पडत नसतील का? कधीतरी सोबत हवीशी वाटत नसेल का? आधाराची गरज भासत नसेल का? असेलही. आपल्यावरती अशीच वेळ आली असती तर येणार नाही तरी कशावरून. श्रीचे आणि आपले आज पटते, पण नेहमीच पटेल असे थोडीच नाही. त्याचे मन पालटले तर, विचार पालटले तर, सुनबाई अजून नवीन आहे, पुढे तिला आपली अडगळ वाटू लागली तर, त्या दोघांनी वेगळेच राहायचे ठरवले तर, तसे तिच्या मनात असेलही, नवे आहेच. त्याशिवाय का नवीन जागेचा तिने हट्ट धरलाय. लग्न झाल्यापासूनच सारखी कुरकुर चालली तिची. फार जागा लहान आहे म्हणून. एवढ्याशा जागेत संसार करायचा म्हणजे किती अडचण. मला बाई संकोच वाटतो. सुनंदाला तरी जागेचीच अडचण वाटते ना, का आपलीच वाटते? तरी बरे, कोणत्याही गोष्टीत आपली कधी तक्रारच नाही. मुलींनी नोकरी केलेल्या आपल्याला मुळीच आवडत नाही. पण सुनंदाला त्या बाबतीत आपण आडकाठी केली नाही. श्रीला पटते ना, मग आपले काय म्हणून गप्प बसलो. ती दोघे जेवण उरकून निघून जातात. आपण मागाहून सावकाश जेवतो. सगळे आवरून ठेवतो. संध्याकाळी ती दोघे येण्यापूर्वीच भाजी आणून ठेवतो. पाणी भरून ठेवतो. त्या दोघांना मोकळेपणाने वागता बोलता यावे म्हणून संध्याकाळी फिरण्याचे निमित्त करून बाहेर जातो. सुट्टीच्या दिवशी ती दोघे सिनेमा नाटकाला जातात. श्रीने विचारले तरी नकार देऊन आपण जायचे टाळतो. परत यायला त्यांना उशीरच झाला तर कुकर सुद्धा चढवतो गॅसवर. आणखी काय करायचे? श्रीचे लग्न झाल्यापासून रात्र आपण या गॅलरीत काढतो. कधी कधी पहाटे जाग येते, उठावेसे वाटते. पण सुनंदाची चाहूल लागेपर्यंत खोलीत पाऊल टाकत नाही आपण. इतके करून सुद्धा सुनंदा नाराज आहे. जागेसाठी श्रीच्या मागे सारखे टुमणे लावलेत तिने. त्यासाठी ती नोकरी करते आणि श्रीही अलीकडे ओव्हरटाईम करून पैसे साठवतोय. आहे त्यात समाधान मानले तर कशाला एवढी धडपड करावी लागेल. पण हे समजेल तर ना, जगात सगळेच काही माणसाला मिळत नाही. एक हाती येते तेव्हा दुसरे निसटते. कुठेतरी काहीतरी कमी पडतेच जीवनात. आपल्यालाही काही गोष्टींत उणे पडलेच की नाही. आपल्या मानाने राधा किती सामान्य, जुनाट वळणाची, 4 भिंतींत वाढलेली, आपल्या विचारांपेक्षा खूपच वेगळी. बाहेरच्या जगात तिने कधी डोकावून सुद्धा पाहिले नाही. कॉलेजमध्ये असताना पत्नीचे किती वेगळे चित्र रेखाटले होते आपण. राधा त्याच्या जवळपास सुद्धा शोभत नव्हती. पण तसे कधी वागण्यात आपण दर्शवले नाही, की बोलण्यात सुद्धा उल्लेखले नाही. मनाशी तेव्हाच ठरवून टाकले, ही उणीव लेकीत भरून काढायची म्हणून. तिला वेगळे बनवायचे, निराळेच वळण लावायचे. पण तीही इच्छा पुरी झाली नाही. श्रीच्या पाठीवर मुलगी होईल म्हणून वाट पाहत राहिलो. आशा करीत बसलो. आपल्यासारखीच राधालाही मुलीची हौस असेल असे गृहीत धरले.
पण तिला तसे कधी वाटलेच नाही. तशी सगळ्याच बाबतीत राधा थंड शरीर सुख तिने दिले, पण आपण होऊन, स्वाधीन होऊन उत्स्फूर्त मनाने नव्हे. कितीदा तरी हे जाणवले. आयुष्यात अशा कितीतरी उणिवा राहून गेल्या. इतरांना त्या जाणवल्या नाहीत, पण आपल्या मनात त्या खुपत राहिल्या. दुसऱ्या कुणाला त्या सांगता आल्या नाहीत. सरलाबाईंजवळ हे सांगता येईल का? आपले दुःख त्यांना समजेल का? सरलाबाईंची आठवण झाली आणि परत गॅलरीकडे लक्ष केले. गॅलरी रिकामी होती. गॅलरीच्या एका टोकाशी नाना उभे होते. समोरच्या मोठ्या पटांगणावरती मुलींचे खेळ सुरू होते. दरवर्षीच या दिवसात सामन्यांपूर्वी निरनिराळ्या खेळांची प्रॅक्टिस तिथे चालू राहायची. 12 ते 15 वर्षांच्या कितीतरी मुली जमल्या होत्या. सगळ्या उमलत्या वयातल्या, किशोरावस्था ओलांडल्या अवस्थेतल्या, शरीराला आकार येऊ लागलेले, खेळताना मुक्ततेला वाव मिळालेला. कानात वारे शिरलेल्या वासरासारख्या उड्या मारीत मुली वेगाने धावत होत्या. पळताना त्यांचे लांडे स्कर्ट्स झुलत वाऱ्यावरती उडत होते. नेसत्या साडीचे पदर खांद्यावरून घसरून ओघळत होते. अधाशी नजरेने नाना हे दृश्य पाहत होते. कोवळ्या वयाच्या तरुण पोरी पळताना उघड्या पडणाऱ्या त्यांच्या मांसल मांड्या, केळीच्या दांड्यासारख्या तुकतुकीत दिसणाऱ्या गोऱ्या पोटऱ्या, बहरल्या तारुण्याचे ते दर्शन नानांच्या उसळत्या हावरट नजरेला विलक्षण सुखावीत होते. नेहमीच्या वेळेला ती दोघे बाहेर पडली आणि ठराविक रस्त्याने पावले टाकू लागली. चालता चालता श्रीने विचारले, नानांशी बोललीस का जागेबद्दल? सांगितलं मी त्यांना सगळं. सुनंदाचं त्याला तुटक उत्तर. मग काय म्हणाले? तुम्हाला म्हणाले तेच मला. तुम्ही दोघं जा नव्या जागेत, मी राहीन इथंच. श्रीचा नकळत एक सुस्कारा आला. एवढं काय सोनं चिकटलंय त्या जागेला कुणास ठाऊक, सुनंदा कुरकुरत बोलली. आई बरोबर इतकी वर्ष काढलेत त्या जागेत, असतील काही भावना त्यांच्या. मग राहा म्हणावं खुशाल एकटे. गेलेल्या माणसाबद्दलच्या भावना जपताहेत अन आहेत त्यांचा काही विचार. सुनंदा वैतागून म्हणाली. असं काय बोलतेस तू सुनंदा? मग काय तर, तुम्ही सुद्धा त्यांचीच बाजू घेताय. माझा काही विचार करताय का? नाही करीत? अगं जागेसाठी पैसे जमवायचे म्हणून ओव्हरटाईम करतोय रोज. मला काही जास्त कष्ट करायची हौस आले का? तसं मी म्हटलंय का? माझी सुद्धा त्याच्यासाठीच धडपड चालली ना. पण नानांना कुठे हे पटतंय? त्यांना जरा समजावून सांगा की तुम्ही. सांगेन. असं नुसतं म्हणताय तुम्ही. का? तशी वेळ आली की बोलेनच की. तोपर्यंत आपण म्हातारे झालो नसलो म्हणजे मिळवली. सुनंदाच्या या कडवट बोलण्यावर क्षणभर तो गप्प झाला. मग म्हणाला, मी तरी काय करू सांग? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण दोघंच राहायला गेलो तरी लोक नावं ठेवतील. म्हणतील, म्हातारपणी नानांना एकटं टाकून ह्यांनी वेगळं बिऱ्हाड केलं. घेऊन जातोय तर त्यांची तयारी नाही. मोठं त्रांगड होऊन बसलंय सारं. त्यांच्या कलानं घ्यायचं म्हणजे किती घ्यायचं. आणि हल्ली भारीच चळल्यासारखे वागतात ते. असं. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगते. तुम्हाला आठवतंय का? मागच्या मंगळवारी बरं वाटत नव्हतं म्हणून मी हाफडे घेतला होता. हां, फोन करून सांगितलं होतंच तुम्हाला घरी जाते म्हणून. मग काय झालं? त्या दिवशी मी घरी गेले तर आरशासमोर उभं राहून ते चक्क व्यायाम करीत होते. अर्धी चड्डी आणि गंजी फ्रॉक घालून. लाज कशी वाटत नाही कुणास ठाऊक. अगं असं विक्षिप्तासारखं वागतात की नाही. परवा माझ्यापाशी हट्टच धरून बसले. म्हणे मी आता पोहायला शिकणार आहे. कमालच करतात एक. आता हे काय पोहायला शिकायचं वय आहे का? बघ ना, मी तेच म्हटलं. त्यांना तर अगदी सोळावं लागल्यासारखंच वाटतंय. पोहायला गेले आणि ते गार पाणी बादलं म्हणजे निस्तरायचं तरी कुणी? आपणच ना. आपण आहोतच की त्यासाठी. सुनंदा वैतागून पुटपुटली. नाना, अहो नाना. कोपऱ्यावरच्या नामजोशींची सरू हातात पुस्तक घेऊन धावतच नानांच्या खोलीत शिरली. पोरगी मुळात आडदांडच. उठल्यापासून इकडे तिकडे रमण्यात वेळ घालवायची आणि शाळेची वेळ होत आली की धावाधाव करायची. अगं एवढं धावाधाव करायला झालं तरी काय? वाघ माग लागल्यासारखं. नाना दटावल्यासारखे बोलले. मला एवढं गणित द्या ना सोडवून लवकर, नाहीतर आम्हाला शाळेत जायला उशीर होईल. कोणतं गणित? वाच बघू. नानांच्या पुढ्यात बसून सरू वाचू लागली. 12-13 वर्षांच्या त्या पोरीचा नाजूक चेहरा, धपापणारी छाती, त्यावरच्या लुटलुट हलणाऱ्या कोवळ्या सुपाऱ्या. नानांच्या नजरेतले भाव अगदी सूक्ष्मपणे बदलले. नकळत स्वर जरा दाटल्यासारखा झाला.
2-3 वेळा सरूने गणित वाचून दाखवले, पण त्यांच्या नीटसे लक्षातच येईना. आकडे नुसतेच फिरत राहिले. एकात एक गंतू लागले. मन एकाग्र होईना, काही ध्यानातच येईना. आपली ही सैरभैर अवस्था आवरण्यासाठी त्यांनी स्वतःच पुस्तक हातात घेतले. कसेबसे गणित सोडवून देऊन सरूला घरी पाठवले. खोलीत एकांत दाटला आणि मन पुन्हा विचारात गुंतले. आपल्याला अलीकडे झाले काय तेच त्यांना समजेना. मनाची स्थिरता हल्ली कशी ढळल्यासारखी झाले. काही बाही विचार डोक्यात फिरत असतात. राधा जिवंत असताना परस्त्रीचा विचार कधी डोक्यात आला नव्हता. वाईट नजरेने एखाद्या स्त्रीकडे कधी पाहिलेलेही नव्हते. ती गेल्यावर सुद्धा कुणाविषयी वेडावाकडा विचार मनात आला नव्हता. पण ती स्थिरता आता ढळू लागले. कधी कधी वाटतं उरलेल्या आयुष्याला कुणाची तरी साथ असावी. या खोलीत पुन्हा आपला संसार चालू व्हावा. का असे का वाटते? फेऱ्या घालता घालता नकळत ते थांबले. समोरच्या मोठ्या आरशात त्यांना आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. त्या उंच तगड्या देहाकडे ते एकटक पाहत राहिले. भरदार गच्च छाती, टणटणीत भरीव दंड, बेडकीसारखं हलणारे तट्ट स्नायू. आपलेच हे रूप न्याहाळून पाहताना त्यांना स्वतःचा कोण अभिमान वाटला. आपल्या नसानसांत अद्यापही तारुण्यातला उत्साह खेळतो आहे. तो उत्साह अजूनही अंतर्मनात नाचतो आहे. ही खेळती भावना त्यांच्या अंगोपांगाला जागवू लागली. आपल्या पूर्ण आकृतीकडे भारल्या नजरेने पाहत ते स्वतःशीच पुटपुटले, स्टील आय एम अ यंग. काही क्षण स्वतःला ते तसेच निरखित राहिले. हलकेच कुणीतरी दार वाजवले आणि जरा नाराजीनेच त्या आरशापासून दूर झाले. उघड्या दारातून सरलाबाई आत आल्या. तरी काही क्षण नाना स्वतःतच दंग होते. मग त्यांचे लक्ष सरलाबाईंकडे गेले. पातेलीत झाकून त्यांनी काहीतरी आणले होते. तशा त्या खूपदा काही काही घेऊन येत. चहा बरोबर खायला नानांसाठी गरम गरम बटाटे वडे, कधी श्रीला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू, केव्हा सुनंदासाठी मौसूद पुरणपोळी. असे काही त्यांनी आणले की नाना अगदी संकोचून जात. आपल्यासाठी उगाचच एवढा त्रास घेतात अशा भावनेने. पण आता ती भावना मनात येऊ द्यायची नाही. आपण असा एक हक्कच निर्माण करायचा, ते मनाशीच म्हणाले. नेहमीपेक्षा वेगळ्याच नजरेने ते सरलाबाईंकडे पाहू लागले. त्यांच्या कपड्यांतला नेटकेपणा, रसरशीत कांती, हसतमुख चेहरा सगळे प्रथमच पाहत असल्यासारखे वाटू लागले. उगाच आपण इतके दिवस वाया घालवले. खरे यापूर्वीच विचारायला हवे होते. जाऊ दे, आज विषय काढायचा. आपल्या मनातले बोलून टाकायचे. त्या योग्य क्षणाची ते वाट पाहू लागले. मग स्वतः होऊनच चेष्टेच्या सुरात बोलावे तसे त्यांनी हसतच विचारले, आज कुणासाठी काय आणलेत म्हणायचं? नानांना वाटले त्याही तसेच काहीतरी गमतीचे बोलतील, गमतीचे म्हणतील. खास तुमच्यासाठी, तुमच्या आवडीचंच आणलंय, ओळखा पाहू, मग आपणही काही थट्टा करू. असे बोलता बोलता अगदी सहजच त्या विषयाकडे वळूया. पण सरलाबाई निराळीच बोलल्या, तुमच्या सुनेसाठी आणले दही वडे करून. त्या उत्तराने नानांचा जरा विरस झाला. क्षणभर ते गप्पच झाले. मग सरलाबाई हसत म्हणाल्या, सुनंदाची गडबड आहे वाटतं. हा, दुसरी जागा घ्यायची म्हणते. श्रीच्याही मनात दिसतंय तसं. मी म्हणतो ही काय वाईट आहे म्हणून. वाईट नाहीच, पण ते म्हणतात ती आता मोठी जागा हवीच की. अहो तुम्ही तिथंच होता तोवर ठीक होतं. पण पण आता त्यांचा संसार वाढणार, नातवंड घरात येणार आहेत ना. अरेच्छा, म्हणजे सुनंदाची ही गडबड आहे काय? आपल्या लक्षातच आले नाही हे. नाना आतल्या आत हरखून गेले. इतका वेळचा कल्लोळ एकदम शांत झाला. टाचणी लागून फुग्यातली हवा क्षणात निघून जावी तसा त्यांचा भावना वेग ओसरून गेला. मन एकदम रिकामे रिकामे झाले. सरलाबाई त्यांना वेगळ्याच भासू लागल्या. एखाद्या परक्या बाईकडे पाहावे तशा भावनेने नाना त्यांच्याकडे पाहू लागले आणि नजरेसमोर एक वेगळेच रूप नाचू लागले. एक चिमुरडी गोंडस बालिका नानांना हाका मारीत दुडू दुडू धावत होती. त्या अवखळ पोरीला पकडण्यासाठी नानाही धावत होते. 4-5 खोल्यांचा त्या मोठ्या जागेत तिच्या मागून धावताना नानांची दमछाक होत होती. तरीही उत्साहाने ते पळतच होते.